नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगत आहे. एक सत्य घटनेवर आधारित अनुभूती. माझ्या आयुष्यात असा एक काळ आला होता, जेव्हा सगळं काही असूनही माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. मन सतत अस्वस्थ, डोळ्यात अश्रू आणि प्रश्न एकच, देव खरंच असतो का? त्या दिवसात कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. कुणी समजून घेईल अशी अपेक्षाही उरली नव्हती. रात्री झोप येत नव्हती आणि सकाळी उठावंसं वाटत नव्हतं. एक दिवस अगदी हार मानलेली असताना घरातल्या देवघरासमोर बसले, डोळे मिटले आणि मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणले, स्वामी समर्थ, मला काही नको, फक्त मला या वेदनेतून बाहेर काढ. मी अजून किती सहन करायचं? त्या दिवशी काही चमत्कार घडला नाही, आकाशातून काही उतरलं नाही, पण मनात थोडीशी शांतता उतरली. जणू कोणीतरी डोक्यावरून हात फिरवला. पुढच्या काही दिवसात हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. ज्या समस्या सुटणार नाहीत असं वाटत होतं, त्यांना उत्तरं मिळायला लागली. जिथे अपमान होता तिथे स्वाभिमान परत आला. जिथे भीती होती तिथे धैर्य निर्माण झालं. एक दिवस अचानक जाणवलं, मी रडणं थांबवलंय, मन शांत आहे आणि चेहऱ्यावर हास्य परत आलंय. तेव्हा समजलंय, स्वामी आपल्याला लगेच सगळं देत नाहीत, पण जे आपल्याला आतून मजबूत करतं ते नक्की देतात. आज मागे वळून पाहताना मला माझं जुनं दुःख आठवतं आणि एकच विचार मनात येतो, जर त्यावेळी स्वामीवर विश्वास ठेवला नसता तर आज मी इथे नसते. स्वामींनी मला परिस्थिती बदलून दिली नाही, पण मला परिस्थितीला समोर जाण्याची ताकद दिली आणि हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव आहे. स्वामी समर्थ, तू संकटातून वाचवतो असं नाहीस, तर संकटातही सोबत उभा राहतोस. श्री स्वामी समर्थ.